मग ती कट्यार गेली कुठे? कोणीतरी घेऊन गेलं असणार, पण कोण? म्हणजे इंद्राणी आणि नेत्रा घरातच होत्या, मग कट्यार कुठे गेली? काहीही करून ती कट्यार मिळवायलाच हवी मला, नाहीतर वहिनी येऊ? काही नाही, हेच विचारायला आलो होती की तू काही ठरवलेस का? कशाबद्दल? हेच की सगळ्यांचा विश्वास बसावा यासाठी तू काहीतरी करणार होतीस ना? नाही अजून काही ठरवलंय. अजून नाही? असं का करतेस वहिनी? मला नाही सुचत आहे ग. अगं मला सॉरी, माझी चिडचिड होते, पण मला खरंच काही सुचत नाहीये ग केतकी. इट्स ओके. पण मी तन्मय आणि फाल्गुनीशी बोलले. हा, मी त्यांना समजावलंय की तू शेखरना पण तेच म्हणत होते. ते म्हणाले की आईंचे अंतिम संस्कार व्यवस्थित झालेत. तर मी म्हटलं की आपण घरात एखादी पूजा, शांतीचं काहीतरी कार्य करून घेऊया, म्हणजे आईंच्या आत्म्याला शांती मिळेल. भाऊजी, मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. आपण सगळे रुपाली वहिनीला घाबरायचो, कारण आपल्याला असं वाटत होतं की ही रुपाली वहिनी नाही तर विरोचक राक्षस आहे, पण तसं नाहीये. तिच्यातला विरोचक राक्षस निघून गेलाय. आता जी आहे ना ती फक्त रुपाली आहे, आपली आपली रुपाली वहिनी. येते की काय बोलतेस तू? तुझा तुझ्या रूम मध्ये, हिच्या नदी काय लागते? भाऊजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच विरोचकाचा अंत झालाय. हो, ही रुपाली आहे. प्लीज विश्वास ठेवा. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपण हिच्यावर अन्याय करतोय? विरोचक कोण विरोचक राक्षस? शेखर, मला खरंच कळत नाहीये. प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी तुमची रुपाली आहे, जिच्यावर तुम्ही इतकी वर्ष जीवापाड प्रेम केलं. ती रुपाली. भाऊजी बघा ना, तुम्हाला दया येत नाहीये का हिची? प्लीज विश्वास ठेवा ना. चल तुझ्या रूम मध्ये जा ये. हे बघ घेतली, मी गेले काही दिवस यावर विचार करतोय. तू म्हणतेस तर बरोबर आहे, पण यावर विश्वास ठेवून जरा कठीण जाते. मला थोडा वेळ लागेल. ये तू. काय झालं? काय म्हणत होते शेखर? हेच की त्यांना असं वाटतंय की विरोचक नाही आता, पण त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही बसत आहे. त्यांना थोडा वेळ हवा आहे अजून. पण तू नको हा काळजी करूस, हळूहळू विश्वास बसेल त्यांचा. आता फक्त अद्वैत, नेत्रा आणि इंद्राणी ताई राहिले, त्यांचाही विश्वास बसेल. नको टेन्शन घेऊस तू. थँक्यू केतकी, तुमच्यामुळे होतं हे सगळं. फक्त आता माझा आधी आणि नेत्रा माझ्यावर कधी विश्वास ठेवतात ना, असं झालं मला. ठेवते लवकरच. मी येते.
नयन कर्ण दोन मन मस्तिष्कही एकच हवे मात्रा तसु बरेही सरी युद्धासमयी बदलता निष्फळ ठरे हे अस्त्र हन दूर जाई सफलता निष्फळ ठरे हे अस्त्र हन दूर जाई सफलता दूर जाई सफलता नेत्रा काय झालं? साहेब निष्फळ ठरे हे अस्त्र अन दूर जाई सफलता ह्या ओळींचा अर्थ खूप भीतीदायक आहे. निष्फळ ठरे हे अस्त्र म्हणजे एकदा त्या अस्त्राचा वापर झाला की पुन्हा नाही करता येणार का? एकदा त्या अस्त्राने आपण विरोचकाचा वध करण्याचा प्रयत्न केलाय पण म्हणजे आता विरोचकाचा वध नाही होऊ शकत. त्या श्लोकात लिहिलंय दूर जाई सफलता म्हणजे आता सफलता कायमची दूर गेली असं म्हणणं आहे का त्याचं? नेत्रा जर विरोचकाचा अंत होणार नसतं तर अस्थिकट्यार आपल्याला परत मिळालीच नसती. अस्थिकट्यार आपल्याकडे आहे याचा अर्थ विरोचकाचा अंत व्हावा हीच देवी यायची इच्छा आहे. साहेब श्लोकात लिहिलंय ना दूर जाई सफलता मग त्याचा काय अर्थ होतो? तुला आता भीती वाटणं साहजिक आहे. मला एक सांग तुझा देवी आईवर विश्वास आहे ना? आहे ना? मग देवी आई सगळं करेल. मला सांग तू या सगळ्याचं टेन्शन घेणं कधी थांबवणार आहेस? नेत्रा इथून पुढे तुझ्या चेहऱ्यावर छान स्माईल असायला हवं आपल्या बाळासाठी. बाळ नॉक करते का? हे असं स्माईल ठेव. मी बघतो कोण ते. थोडं काम होतं तुमच्याकडे म्हणून आलो. बोला ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट विरोचकाचा माझ्यावरती विश्वास बसलाय अगदी पूर्णपणे. काकू आर यू शुअर? अगदी 1000%. आणि मी हेही सांगितलंय की फाल्गुनी आणि तन्मयचा सुद्धा विश्वास बसलाय. काकू तुम्ही ठरल्याप्रमाणे सगळं करताय पण तुम्ही हो माहितीये. मी काळजी घेते स्वतःची. तू नको टेन्शन घेऊस बाळा. काकू तूच जरा सांग आता नेत्राला. सतत कुठल्या ना कुठल्या तरी टेन्शन मध्ये असते. अरे आता मीच आहे ना. आता टेन्शन भागवानू माटे. हे बघ मी काय आणलंय. टंटणा इमली. घे. आणि बेबीचे छान छान फोटोज. हे बघ ना किती क्यूट किती मस्त बेबी आहे ना. छान हेल्दी बेबीचे फोटोज आहे ना. हे बघ किती मस्त स्माइल करतोय. आपण ना हे फोटोज बघत राहायचं तर आपला बेबी पण मस्त छान जन्माला येईल. आणि हा भिंतीवर फोटो लावता येणार नाही ना म्हणूनच मी छोटे छोटे फोटोज आणले. क्यूट आहे ना. विरोचकापासून लपून बघता पण येईल ना तुला. थँक्यू दी. वेलकम नेत्रा. हे लाईफ ना खूप छान जगून घ्या. आई बाबा होण्याची हे फिलिंग ना जगातलं बेस्ट फिलिंग आहे. खरंय नेत्रा. आधी या सगळ्या टेन्शन मध्ये तुम्ही आई बाबा होण्याचा आनंद हरवून बसू नका. काकू मग चला आपण निघूया. गुड नाईट नेत्रा. गुड नाईट पाहिजे. बाय. गुड नाईट. काय
नेत्रा, काय झालं? सगळे किती करतात ना माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी. किती काळजी घेत आहेत सगळे, किती खुश आहेत. आणि मी काळजी करत होते की 9 महिने कसं थांबायचं. साहेब, आपण थांबायचं 9 महिने. हे 9 महिने ना देवी आई आपल्या पाठीशी उभी राहील. आपण जन्म द्यायचा आपल्या बाळाला. काय झालं? तुम्हाला आवाज आला ना? नाही आला. कसला आवाज? विचित्र विचित्रवीणाचा आवाज आला. पुन्हा चित्रवीणा वाजवतो. त्या थांबायला हवं. नेत्रा आणि इंद्राणी घरातच होत्या. मग ती कट्यार गेली कुठे? पण काही झालं तरी ती कट्यार पुन्हा नेत्राच्या हाती लागता कामा नये. पण नाही, जरी तिच्या हाती लागली तरी काय होणार आहे? आत्ता कुठे काय झालं मला? नाही नाही नाही, पण दुर्लक्ष करून नाही चालणार. काही झालं तरी ती कट्यार हे शेवटी त्या त्रिनयनीचंच शस्त्र आहे. ती माझ्याच हाती असायला हवी. मी बघते. काय झालं काय? काकू म्हणाल्या की तुमचं डोकं दुखतंय. आता बरं वाटतंय ना? बाबा, डॉक्टरांना बोलवायची गरज आहे का? हा, बरं आहे बाई. शेखर, डोकं दुखतंय तुमचं. मी चेपून देऊ का? नाही, बरं आहे, काही गरज नाही. मला सांगितलं का नाही तुम्ही? ठीक आहे बाबा, येतो. गुड नाईट. आधी थांब ना, थोडा वेळ थांबा ना. म्हणजे जरा वेळ गप्पा मारूया, एकत्र बसून बरं वाटेल ना. हा, मी फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ते घेऊन येते. इथेच बसून खाऊया. नेत्राचं थांब ना ग नेत्रा. लांब राहायचं नेत्रापासून. हे
इथून पुढे हात सुद्धा नाही लावायचा तिच्या अंगाला. आधी मी- सांगितलं ना लांब राहायचं तिच्यापासून म्हणून. इथून पुढे तिच्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केलास ना तरी माझ्यासारखं वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. इथंच आधी नको ना असं करूस. आधी नेत्रा वीणा नव्हती तिथे. आपण केलं ना चेक. आणि तसं काही असतं तर बाबांना समजलं असतं, त्यांनी सांगितलं असतं आपल्याला. पण मग मला आवाज कसा आला? नेत्रा कदाचित दुसऱ्या कशाचा तरी आवाज असू शकेल का? साहेब नाही, मला माहिती आहे ना तो विचित्र वेळेचाच आवाज होता. मग मला कसं ऐकू नाही आलं? नाही माहिती, मागच्या वेळेला सुद्धा विचित्र वेळेमुळे सगळं घडलं होतं. मी तेव्हा तार तोडली होती वेळेची, माझ्या समोर वेळा अदृश्य सुद्धा झाली होती आणि आता पुन्हा तीच वेळा. मित्र सॉरी, पण एक बोलू का? मला असं वाटतंय तू आत्ता ओव्हरथिंक करतेस. प्लीज थोडी शांत होतो. कशी शांत होऊ साहेब? वेळेचं काय गूढ आहे ते कळायलाच हवं. मित्र हवं तर मी लक्ष ठेवतो स्वतः विरोचकावर, पण तू प्लीज या सगळ्याचा विचार करू नकोस. तू झोप जाऊन चल. डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? झोप चल. नेत्रा मी स्वतः लक्ष ठेवेन विरोचकावर. ट्रस्ट मी. तू झोप. नेत्रा ती सगळी कामं मी करेन. तू फक्त झोप आता. नेत्रा डॉक्टरांनी झोपायला सांगितलंय, बसायला नाही. झोपते 5 मिनिटात. नेत्रा आता जर तू झोपली नाहीस ना तर आपलं बाळ चिडेल तुझ्यावर. नेत्रा आणि अद्वैत शेखरची चौकशी करायला आले होते. डोकं दुखत होतं शेखरचं. नाही ती नेत्रा इथे येऊन शोधत होती काहीतरी शोधत होती. इकडे काय शोधत होती? संकेत आला असेल का कसला? त्या कट्यारीशी संबंधित काही घडत आहे का? वेळेचा आवाज, विचित्र वेळा, वेळा. विचित्र वेळेचा आवाज येतोय. मग वीणा कुठे आहे?